एका टेलरच्या दुकानात एक सुंदर तरुणी आली। तिच्या हातात एक कापड होतं। तिने टेलरला सांगितलं, माझं माप घ्या आणि या डिझाईन सारखा ड्रेस तयार करून द्या। टेलर तिचं माप घेत असताना अचानक तिने स्वतःचे कपडे फाडले आणि मोठ्याने किंचाळू लागली। तिच्या आरडाओरड्यामुळे दुकानाबाहेर गर्दी जमली। मुलीने जमलेल्या लोकांना सांगितलं, मी फक्त माझे कपडे शिवायला आले होते, पण या टेलरने माझ्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला। देवाचे आभार की तुम्ही सर्व वेळेवर आलात, नाहीतर माझी इज्जत गेली असती। टेलरने लगेच उत्तर दिलं, ही मुलगी खोटं बोलते आहे आणि माझ्यावर खोटा आरोप करत आहे। पण तिच्या डोळ्यातले अश्रू पाहून कोणालाच टेलरच्या शब्दांवर विश्वास बसला नाही। संतप्त जमावाने त्याला बेदम मारहाण केली आणि पोलिसांकडे नेलं। नंतर तब्बल 45 लोकांनी शपथपूर्वक जबानी दिली की हा माणूस त्या मुलीवर बलात्काराचा प्रयत्न करत होता। साक्षीदारांच्या जबाबांच्या आधारावर न्यायालयाने टेलरला 5 वर्षाची शिक्षा आणि 2 लाख रुपये दंड ठोठावला। 5 वर्षांनी जेव्हा तो तुरुंगातून बाहेर आला तेव्हा त्याला समजलं की तीच मुलगी आता असिस्टंट कमिशनर बनली आहे। टेलरने आपला व्यवसाय सोडला आणि फकीर बनून तिच्या घरासमोर जाऊन बसला आणि एक दिवस अचानक अभय हा एक कुशल टेलर मास्टर होता, जो स्त्रिया आणि पुरुष दोघांसाठीही कपडे शिवत असे। तो इतके सुंदर डिझाईन्स तयार करत असे की अनेक मुलींना त्याचं काम विशेष आवडायचं। त्यामुळे त्याच्या दुकानात स्त्रियांचीच अधिक गर्दी असायची। व्यवसाय इतका वाढला होता की त्याने दुकानात 20हून अधिक कारागीर ठेवले होते। कपडे शिवण्याच्या कलेत तो अत्यंत प्रवीण असल्यामुळे त्याच्या कामाची ख्याती दूरवर पसरली होती। त्याने आपल्या भावांसाठी सुद्धा एक स्वतंत्र दुकान सुरू केलं होतं। एका संध्याकाळी सर्व कामगार आपल्या घरी गेले होते। अभय दुकानात एकटाच बसून कपड्यांची मोजणी करत होता। त्याचं बिनधास्त कामकाज चालू होतं आणि तो अर्ध्या तासात दुकान बंद करून घरी जाण्याच्या तयारीत होता। तेवढ्यात एक तरुणी दुकानात आली। तिच्या हातात एक महागडा ड्रेस होता। तिने सांगितलं की ती दुसऱ्या शहरातून आली आहे, कारण तिने त्याच्या कामाबद्दल खूप ऐकलं होतं। तिने ड्रेस दिला आणि मग बॅगेतून मोबाईल काढून एक डिझाईन दाखवत म्हणाली, मला हीच डिझाईन हवी। अभयने आठवडाभर वेळ मागितला, पण ती म्हणाली, माझ्या बहिणीचं लग्न आहे, त्यामुळे 3 दिवसात ड्रेस तयार हवा। अभयने तिचं म्हणणं ऐकून सहमती दर्शवली। यानंतर तिने माप घेण्याची विनंती केली। अभयने नम्रपणे सांगितलं की तो महिलांचं माप घेत नाही। तिने कागदावर माप लिहून द्यावं, म्हणजे त्यानुसार ड्रेस तयार करता येईल। मात्र ती पुन्हा पुन्हा आग्रह करत होती की त्यानेच माप घ्यावं, म्हणजे नंतर कोणतीही अडचण येणार नाही। शेवटी अभय माप घेऊ लागला आणि अचानक ती मुलगी जोरजोरात किंचाळू लागली। तिच्या किंकाळ्यांनी सारा बाजार हादरला। लोक तिच्या आवाजाने दुकानाकडे धावले। गर्दीतल्या एका माणसाने विचारलं, काय झालं? ती म्हणाली, मी ड्रेस शिवायला आले होते आणि याने माझ्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला। हे ऐकून अभयने लगेच उत्तर दिलं, ही मुलगी खोटं बोलत आहे। मला माहित नाही ती असं का करत आहे, पण तिचं बोलणं पूर्णपणे खोटं आहे। पण लोकांनी काहीच न ऐकता त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली। जे जे हाताला लागेल ते फेकलं जात होतं। परिस्थिती बिघडत चालली होती। तेवढ्यात एका वृद्धाने हस्तक्षेप करत लोकांना समजावलं, कृपया कायदा हातात घेऊ नका, याला पोलिसांकडे सोपवा। त्याच्या सांगण्यावर लोकांनी त्याला पोलीस स्टेशनकडे ओढलं। ती मुलगी, जिचं नाव नम्रता होतं, ती फाटके कपडे घालून पोलीस स्टेशन पर्यंत गेली। गर्दीतील लोकांनी इन्स्पेक्टरला सांगितलं की टेलरने तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न केला होता। पोलिसांनी तिचं जबाब नोंदवलं आणि तिने देखील तेच सांगितलं की देवाच्या कृपेने आणि लोकांच्या वेळेवर येण्यामुळे तिची अब्रू वाचली। परिणामी 45 लोकांनी अभयविरुद्ध साक्ष दिली। न्यायालयाने त्याला 5 वर्षाची शिक्षा आणि 2 लाख रुपयांचा दंड ठोठावला। ही बातमी अभयसाठी डोंगरासारखी कोसळली। त्याला याची अजिबात कल्पनाही नव्हती। काही दिवसांपूर्वीपर्यंत त्याचा व्यवसाय झपाट्याने वाढत होता। संपूर्ण शहरात त्याच्या शिवणकामाची चर्चा होती आणि लोक त्याच्या कलागुणाचे कौतुक करत होते। पण आता तो प्रचंड चिंतेत होता, कारण दुकान सांभाळायला कोणीच उरले नव्हते। त्याचा भाऊ दुसऱ्या शहरात काम करत होता आणि कारागीरही इतके कुशल नव्हते की त्याच्या अनुपस्थितीत व्यवस्थित काम करू शकतील। जेलमध्ये बसलेला अभय सतत विचार करत होता, ती नम्रता नावाची मुलगी कोण होती आणि तिने हे सगळं का केलं? त्याला ती आधी कधीच भेटलेली नव्हती। तो आपल्या भूतकाळाचा मागोवा घेऊ लागला। काही असं घडलं होतं का
ज्यामुळे तिची त्याच्याविषयी शत्रुत्वाची भावना निर्माण झाली. पण त्याला ती त्या दिवशीच प्रथमच भेटली होती. मग तिने असं का केलं? अभयच्या वडिलांचे आधीच निधन झाले होते. जेव्हा त्याच्या आईला त्याच्या अटकेची बातमी मिळाली तेव्हा ती धास्तावून जेलमध्ये धावत आली. तिच्या चेहऱ्यावरची काळजी पाहून अभयने तिला धीर देत सांगितलं, आई, मी लवकरच जेलमधून बाहेर येईन. मी एका वकिलाशी बोललो आहे. माझा जामीन लवकरच मंजूर होईल. आईने विचारलं, त्या पल्लवीने तुझ्यावर असा आरोप का केला? तिची तुझ्याशी काही दुश्मनी होती का? अभय म्हणाला, आई, मी तिला ओळखतही नाही. मी तिला आधीही कधीच पाहिलेलं नाही. तिचं वागणं समजण्यापलीकडचं आहे. आई म्हणाली, कदाचित एखाद्या प्रतिस्पर्धी दुकानदाराने तुझ्या विरोधात कट रचला असेल आणि त्या पल्लवीला मुद्दाम तुझ्याकडे पाठवलं असेल जेणेकरून तुझा व्यवसाय बंद पडेल. अभय म्हणाला, आई, सध्या तरी मी काहीही निश्चित सांगू शकत नाही, पण मी वचन देतो, सत्य शोधण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करीन. जेलमधील दिवस त्याच्यासाठी अत्यंत कठीण जात होते. दिवाळी जवळ आली होती. ग्राहकांनी आधीच ड्रेसचं ऑर्डर दिलं होतं, पण त्याच्या अनुपस्थितीत ते पूर्ण करणं अशक्य होतं. दुकान बंद पडण्याच्या भीतीने तो अस्वस्थ होता. त्याच्या वकिलांकडून सुद्धा निराशाच मिळाली. त्याचा जामीन फेटाळण्यात आला आणि न्यायालयाने शिक्षा व दंड तसेच कायम ठेवले. या सगळ्या परिस्थितीने अभय अधिकच खचला होता. घरासाठी, आईसाठी आणि आपल्या व्यवसायासाठी जेलमधील प्रत्येक दिवस त्याला वर्षासारखा वाटत होता. तिथे त्याची ओळख रघु नावाच्या एका कैद्याशी झाली. अभयने त्याला आपली पूर्ण कहाणी सांगितली. रघु ऐकून हसला. अभयने आश्चर्याने विचारलं, तुम्ही माझी कहाणी ऐकून हसताय? रघु म्हणाला, कारण माझी गोष्ट सुद्धा काहीशी अशीच आहे. खरं सांगायचं तर इथे असलेल्या अनेक कैद्यांची कहाणी तुझ्यासारखीच आहे. इथले 90% कैदी निर्दोष असूनही खोट्या आरोपाखाली शिक्षा भोगत आहेत. या देशात ज्याच्याकडे पैसा, सत्तेचं बळ आहे तो गुन्हा करूनही मोकळा फिरतो आणि गरीब सामान्य लोकांना खोट्या साक्षीदारांच्या मदतीने जेलमध्ये टाकलं जातं. हे ऐकून अभय अचंबित झाला आणि त्याने विचारलं, तुमच्यासोबत काय घडलं? रघु म्हणाला, मी लोहार आहे. लोखंडी वस्तू बनवणं व त्याची दुरुस्ती करणं हे माझं काम आहे. एक दिवस मी दुकानातून काही साधन घेऊन घरी जात होतो. रस्त्यावर एक माणूस पडलेला दिसला. तो पाणी मागत होता. मला वाटलं तो तहानलेला आहे. मी त्याच्या जवळ गेलो, पण त्याची स्थिती गंभीर होती. तो मृत्यूपंथाला लागलेला होता. मी त्याला पाणी देण्याचा प्रयत्न केला, पण त्याला पिण्याचीही ताकद नव्हती. जेव्हा लक्षात आलं की त्याच्या छातीत कोणीतरी खंजीर खुपसला होता, या परिस्थितीत मला काही समजत नव्हतं की काय करावं. सुरुवातीला वाटलं त्याला मदत करून इस्पितळात घेऊन जावं, पण नंतर भीती वाटली की कुठे मीच अडचणीत सापडणार नाही ना. मी विचार करत होतो. तेवढ्यात एक पोलीस व्हॅन तिथून गेली. एक पोलीस व्हॅनमधून उतरला आणि त्याने पाहिलं की एक माणूस जमिनीवर पडलेला आहे आणि माझ्या हातात काही उपकरणं आहेत. काहीही विचार न करता त्याने समजून घेतलं की मीच त्याच्या छातीत खंजीर खुपसला आहे. पोलिसांनी मला अटक केली. मी वारंवार सांगत होतो की मी त्याला जखमी अवस्थेत रस्त्यात पडलेलं पाहिलं आणि त्याला मदत करणार होतो. तेवढ्यात तुम्ही पोहोचलात आणि मला पकडलं, पण त्यांनी माझ्या कुठल्याही गोष्टीवर विश्वास ठेवला नाही. तो माणूस मरून गेला आणि माझ्यावर खुनाचा आरोप ठेवण्यात आला. मला या तुरुंगात 8 वर्ष झाली आहेत आणि खुनाच्या गुन्ह्यात मला जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. पण आता मी या कैदीतून अगदी कंटाळलो आहे आणि माझ्या मनात आता एकच इच्छा आहे, मला फाशीची शिक्षा व्हावी. हे ऐकून अभय म्हणाला, तुम्ही कशा प्रकारच्या गोष्टी बोलताय? तुम्हाला तुमच्या कुटुंबियांची काहीही जाणीव नाही का? तुमच्या नसण्यामुळे त्यांच्यावर काय संकट येईल याचा विचार केला आहे का? लोहार म्हणाला, माझ्या असण्याने किंवा नसण्याने कोणालाही काही फरक पडत नाही, कारण माझी बायको मला सोडून गेली आहे. माझे आईवडील हयात नाहीत. ज्या भावांना मी मेहनत करून शिकवलं, मोठ्या पदावर पोहोचवलं, त्यांनीही मला साथ दिली नाही. त्यांना माहीत होतं की मी तुरुंगात चक्की फिरवत आहे, पण तरीही ते फक्त एकदाच भेटायला आले आणि त्यानंतर कधीच परत फिरकले नाहीत. भाऊ हीच दुनिया आहे. जेव्हा अडचणीत असतो
तेव्हा कोणीच मागे उभा राहत नाही, पण जेव्हा श्रीमंत आणि सुखी असतो तेव्हा सगळे आपुलकी दाखवतात. अभयने लोहाराला म्हटलं, मी तुझ्याशी पूर्णपणे सहमत आहे. अगदी असंच होतं. फक्त एवढीच प्रार्थना करूया की आयुष्यात अशी वाईट वेळ कधीच येऊ नये जशी तुझ्यावर आणि माझ्यावर अचानक आली. अभयने लोहाराला विचारलं, जर तुला काही गैर वाटत असेल तर मी एक प्रश्न विचारू इच्छितो. तुझ्या आयुष्यात अशी एखादी चूक घडली आहे का ज्याचा तुला आजही खूप पश्चाताप होतो? लोहार काही वेळ शांत राहिला आणि मग म्हणाला, होय, एक गोष्ट आहे जी मला आयुष्यभर बोचत राहील. एकदा मी दुकानात बसून हत्यारे धार करत होतो तेव्हा माझी बायको मला जेवण देऊन गेली. मी कामात इतका मग्न होतो की विचार केला, काम झाल्यावर निवांत जेवेन. पण इतक्यात एक मांजर आली आणि माझं जेवण खराब केलं. जेवण जमिनीवर पडून खराब झालं आणि मी त्या दिवशी दुपारी उपाशी राहिलो. त्या मांजरीवर मला खूप राग आला. दुसऱ्या दिवशी तिनं पुन्हा काही नुकसान केलं तेव्हा मी ठरवलं की हिला कुठे दूर जंगलात सोडून देईन. एक दिवस ती दुकानात आली. मी पटकन दार आतून बंद केलं आणि रोशनदाही नीट बंद केला. मग टॉर्च घेऊन तिला शोधू लागलो. ती एका कोपऱ्यात घाबरून बसली होती. मी जसजसा पुढे सरकलो तशी ती अचानक उडी मारून थेट भट्टीत जाऊन पडली. ते पाहून माझं काळीज कापलं. मी तिला वाचवायचा खूप प्रयत्न केला, पण ती आग इतकी मोठी होती की काहीच करता आलं नाही. तिच्या ओरडण्याचा आवाज अजूनही माझ्या कानात घुमतो. जर मी तिला पकडण्याचा प्रयत्नच केला नसता तर कदाचित ती आज जिवंत असती. काही दिवसानंतर जेव्हा मी माझ्या दुकानाच्या छताकडे पाहिले तेव्हा तिथे मांजरांच्या 3 छोट्या पिल्लांची मृतदेह पडलेली दिसली. ती बिचारी पिल्लं आपल्या आईची वाट पाहत होती की ती काहीतरी खायला आणेल, पण दुर्दैवाने त्यांची आई तर आधीच मरण पावली होती. आईच्या प्रतीक्षेत ही पिल्लंही उपासमारीने तडफडून मृत्युमुखी पडली. कधी कधी मला असं वाटतं की मी अशा शिक्षेत अडकलो आहे ज्यात माझी काही चूक नाही. कदाचित त्या मांजराने मला शाप दिला असेल. यानंतर लोहाराने अभयला विचारले, तुला कधी तुझ्या आयुष्यात एखाद्या गोष्टीचा पश्चाताप झालाय का? अभय म्हणाला, आयुष्यात फारसा पश्चाताप नाही, पण काही लोक माझ्या आयुष्यातून निघून गेले ज्यांची उणीव आजही जाणवते. दिवस मागून दिवस गेले आणि कधी 5 वर्ष उलटून गेले हे कळलंच नाही. आज अभयचा तुरुंगातील शेवटचा दिवस होता. तो लोहाराला घट्ट मिठी मारून निरोप घेत होता. लोहाराच्या डोळ्यात अश्रू होते, कारण या 5 वर्षात अभय त्याचा अतिशय जवळचा मित्र झाला होता. दोघेही आपापसातील सुखदुःख शेअर करत होते. लोहारासाठी तुरुंगातील अभय हा इतका जवळचा बनला होता की त्याच्यासारखा दुसरा कोणीच वाटला नाही. अभय आज तुरुंगातून मुक्त झाला, पण त्याच्या मनात नम्रताविषयी तीव्र राग होता. ती त्याच्या मनातून जात नव्हती, कारण तिच्यामुळेच त्याचं सगळं आयुष्य उद्ध्वस्त झालं होतं. त्याचे कारागीर त्याला सोडून गेले होते आणि इतर दुकानात काम करत होते. पुन्हा नव्याने काम सुरू करणे हे अजिबात सोपं नव्हतं, कारण या 5 वर्षात परिस्थितीत खूप बदल झाले होते. परिसरात नवीन दुकाने उघडली होती. ब्युटिक्सही सुरू झाले होते जिथे रेडीमेड कापडे मिळत होते. अभयच्या आईला जाणवत होतं की तिचा मुलगा नम्रतेच्या शोधात असतो आणि त्यामुळे तो दिवसरात्र अस्वस्थ असतो. तिने त्याला समजावलं, बाळा, जे झालं ते झालं. कदाचित हे एखाद्या शत्रूचं कारस्थान असेल. तू त्या मुलीला विसरून जा. पण अभय वारंवार म्हणायचा, मी तिला कसं विसरू, जिने माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं. माझी बदनामी झाली. मित्र माझ्यावर विश्वास ठेवेनासे झाले आणि हे सगळं त्या एका स्त्रीमुळे. मला एकदाच तिच्या समोर उभं राहायचंय आणि विचारायचंय, तिनं असं का केलं? अभय अनेक दिवस नम्रतेच्या शोधात राहिला, पण ती त्याला सापडली नाही. शेवटी त्याने काही विश्वासू मित्रांना सांगितले की त्यांनी तिची माहिती काढावी. ती सध्या कुठे आहे आणि काय करते. सुमारे 1.5 महिन्यानंतर त्याच्या मित्राने सांगितले की नम्रता सापडली आहे आणि तिचं सध्याचं ठिकाणही कळालं आहे. पण त्याच मित्राने अभयला इशाराही दिला, एकच सल्ला देतो, त्या मुलीपासून दूर राहा, तेच तुझ्यासाठी योग्य असेल. अभयने विचारले, मी तिच्यापासून दूर का राहावं? त्यावर मित्र म्हणाला, कारण ती आता एक मोठी सरकारी अधिकारी झाली आहे. तिने स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण केली आहे आणि सध्या असिस्टंट कमिशनरच्या पदावर कार्यरत आहे. अभय म्हणाला, जर ती खरोखरच अधिकारी झाली असेल तर काय झालं? तिला माझ्या प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतील.
अभयला अजूनही विश्वास बसत नव्हता की तीच नम्रता एवढ्या मोठ्या पदावर पोहोचली आहे, कारण ती तर कपटी आणि खोटारडी होती. तिच्यामुळे त्यांचं भविष्य खराब झालं होतं. तिने 45 लोकांना फसवलं होतं, पण तरीही लोक तिच्यावर विश्वास ठेवत होते. अशी व्यक्ती इतक्या जबाबदारीच्या पदावर कशी पोहोचू शकते? म्हणूनच अभयने ठरवलं तो स्वतः जाईल आणि सत्य जाणून घेईल, ती खरंच अधिकारी आहे की नाही. पुढच्या सकाळी अभय घराबाहेर पडला आणि असिस्टंट कमिशनर हाऊस समोर जाऊन बसला. थोड्याच वेळात त्याने पाहिले की एका मोठ्या गाडीतून नम्रता बाहेर येत होती. तिची सुरक्षा अतिशय कडेकोट होती. नम्रताला पाहून अभय थक्क झाला. त्याला 5 वर्षापूर्वीचा तो प्रसंग आठवला, जेव्हा नम्रता त्याच्या दुकानात आली होती आणि तिने स्वतःचे कपडे फाडले होते. जरी त्याची ती वेळ बोलायची खूप इच्छा होती, तरी सुरक्षेच्या कठोर बंदोबस्तामुळे तो काहीही करू शकत नव्हता. म्हणूनच त्याने फकीराचा वेश घेतला आणि तिथेच बसू लागला. त्याला आशा होती की कधीतरी नम्रताला त्याच्यावर दया येईल आणि ती त्याला भीक देईल. तो क्षण त्यांच्या संवादासाठी योग्य ठरेल. पण दुर्दैवाने नम्रताने कधीच त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. एकदाही त्याला भीक देण्याचा प्रयत्न केला नाही. उलट 1 महिना उलटून गेला तरी तिने एकदाही त्याच्याकडे नजर उलटून पाहिले नाही. त्याच्या सर्व प्रयत्नांचा काहीच उपयोग झाला नाही. शेवटी त्याने आपला टेलरचा व्यवसायही सोडून दिला. एक दिवस त्याने वर्तमानपत्रात एक जाहिरात पाहिली. असिस्टंट कमिशनर हाऊससाठी सफाई कामगारासाठी गरज होती. अभयने लगेच अर्ज केला आणि त्याची निवडही झाली. आता तो सहज नम्रताच्या समोर जाऊ शकत होता. त्याला केवळ योग्य क्षणाची वाट पाहायची होती. एके दिवशी तो झाडू लावत असताना नम्रता तिच्या ऑफिसमध्ये एकटी होती. हीच योग्य वेळ होती. अभयने लगेच संधीचा फायदा घेतला आणि तिच्या ऑफिसमध्ये गेला. त्याने खिशातून चाकू काढला. सिक्युरिटी गार्ड धावत आला, पण अभयने चाकू नम्रताच्या गळ्यावर ठेवत धमकी दिली, जर कुणी माझ्याजवळ आलं किंवा मला बोलण्यापासून रोखलं तर मी हिला संपवेन. नम्रताच्या आदेशावर गार्ड मागे हटले. अभयने दरवाजा आतून बंद केला आणि नम्रताकडे वळून म्हणाला, तुला माझी ओळख आहे का? मीच तो अभय ज्याच्या दुकानात तू 5 वर्षापूर्वी आली होतीस. तू माझ्यासोबत असं का केलंस? मी तुझं काय केलं होतं? नम्रता काही क्षण शांत राहिली. मग गंभीर स्वरात ती म्हणाली, मी माझ्या बहिणीचा पल्लवीचा बदला घेतला. पल्लवीचं नाव ऐकताच अभय अवाक झाला. त्याला काहीच कळेना. नम्रता म्हणाली, तुझ्यामुळेच माझ्या बहिणीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. जेव्हा तू तिचं प्रेम नाकारलंस, जेव्हा तू तिला लग्नाला नकार दिलास, त्याच दिवशी तिने 3ऱ्या मजल्यावरून उडी मारली. तिचं नशीब चांगलं म्हणून ती एका झुडपावर पडली आणि वाचली. अभयने लगेच उत्तर दिलं, मी नाही पल्लवीला नाकारलं, तर पल्लवीनेच मला नाकारलं होतं. त्याची ओळख एका बागेत झाली होती आणि दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडले होते. अभयने आपल्या आईला तिच्या घरी मागणीसाठी पाठवलं, पण आई रडतच परत आली. आईने सांगितलं की पल्लवीच्या घरच्यांनी केवळ नकार दिला नाही, तर तिला अपमानितही केलं. अभयने पल्लवीला फोन केला, पण तिचा नंबर सतत बंद येत होता. शेवटी त्याने ती गोष्ट विसरून टाकली. पण 6 वर्षांनी नम्रताकडून त्याला सत्य समजलं. प्रत्यक्षात त्याच्या आईनेच नकार दिला होता. अभयच्या आईने पल्लवीच्या घरच्यांना सांगितलं होतं, आम्ही अभयचं लग्न दुसऱ्या ठिकाणी ठरवलं आहे. आमच्याकडे दुकान आहेत आणि तुम्ही भाड्याच्या घरात राहता. आम्हाला अशी सून नको आहे. हे ऐकून पल्लवीने ठरवलं की ती स्वतःचं स्थान समाजात निर्माण करेल, कारण गरिबांना या जगात सन्मान मिळत नाही. अभय धावत आपल्या आईकडे गेला व तिला विचारले, आई, तू माझ्यासोबत असं का केलंस? मी तुझा मुलगा नाही का? आईला आपल्या चुकीची जाणीव झाली. ती म्हणाली, बाळा, माझ्याकडून मोठी चूक झाली. मी माझ्या भाचीला सून बनवायचं ठरवलं होतं, पण आता मी माझ्या चुकीचं प्रायश्चित घेईन. मी स्वतः पल्लवीची माफी मागेन. दोघं पल्लवीच्या घरी गेले. पल्लवी अजूनही अविवाहित होती. अभयच्या आईने तिची माफी मागितली आणि अशा प्रकारे पल्लवी पुन्हा अभयच्या आयुष्यात परतली. दोघांनी सर्व गिले शिकवे दूर केले, एकमेकांना समजून घेतलं. मित्रांनो, ही कथा समाजातील गरीबपणामुळे होणाऱ्या अडचणीवर आधारित आहे. एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीच्या प्रेमाला नकार दिला कारण ती गरीब होती. गरिबीमुळे तिला इज्जत मिळत नव्हती. या कथेचा संदेश असा आहे की प्रेम आणि नातेसंबंधांमध्ये गरिबी किंवा श्रीमंतीचा अडथळा बनू नये. आपल्याला दुसऱ्याच्या स्थितीला समजून आणि कदाचित आपल्या चुकीच्या निर्णयांना
सुधारूनच जीवनात पुढे जाऊ शकतो. तर मित्रांनो, कशी वाटली कथा कमेंट करून नक्की सांगा. आणि कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.